समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. नमस्कार. आज मराठी भाषा दिवस. कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकरांचा जन्मदिवस. कुसुमाग्रजांनीच लिहिलेली ही एक माझी अत्यंत आवडती कविता आहे. मुळात ही कविता मला इतकी परिपूर्ण वाटते की प्रत्येक मराठी माणसाला ही कविता मुखोद्गत असावी, किंवा कुठल्याही अमराठी माणसाने जर विचारलं की असं काय आहे मराठी भाषेमध्ये किंवा असं काय आहे महाराष्ट्रामध्ये, तर त्याला ही कविता फक्त एकदा समजावून सांगावी. इतकी परिपूर्ण, इतकी अर्थपूर्ण आणि इतकी शब्दसंपन्न अशी ही कविता आहे. व्याकरणाच्या दृष्टीने जर विचार केला तर कवितेला सुंदर अर्थालंकार आणि शब्दालंकार आहेत, पण या व्यतिरिक्त ही कविता मराठा साम्राज्याचा पराक्रम आणि शौर्यगाथा सांगते. ही कविता महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि भौगोलिक समृद्धता दर्शवते. ही कविता आमूलाग्र क्रांती घडवणारे महाराष्ट्राचे संत महंत साहित्यिक यांचा वैचारिक वारसा दर्शवते. ही कविता भक्तिमय झालेले वारकरी आणि प्रगल्भ शेतकरी दर्शवते. कवितेचे नाव आहे निर्धार. ही कविता आपण जसजशी वाचत जातो तसे आपल्या डोळ्यासमोर दिसतात ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, मोरारबाजी, तानाजी मालुसरे, बाजीराव पेशवे आणि ते असंख्य मावळे ज्यांनी या मातीसाठी निस्वार्थपणे त्याग केला आणि त्यासाठी त्यांचा अढळ आणि दृढ असा होता तो निर्धार. कविता सादर करतो. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. घोरपडीला दोर बांधुनी पहाड दुर्घट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडांनी लढलेले, खंदकातल्या अंगारावर हसत खेळत पडलेले, बाप असे कळीकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडांची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालवी येथे लढवय्यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. करवत काणस कुणी चालवो, पिकवो कोणी शेतमळा, कलम कागदा वरी राबवो, धरो कुणी हातात तुळा, करात कंकण असो कुणाच्या वाभाळावर गंध तिळा, शिंग मनोऱ्या वरी वाजता उभी छावणी घरोघरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. पोलाधी निर्धार आमचा असुरबळाची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे, श्रद्धा हृदयातील आमची वज्राहुनी बळवंत असे, मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. भरतभूमीचा वत्सल पालक देव मुनींचा पर्वत तो, रक्तदाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो, हे सह्याचल हे सातपुडा शब्द अंतरा विधारतो, त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ आमुच्या जळे उरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वनव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे, तळातळातून ठेचुनी काढू हा गणिमांचा घाला रे, स्वतंत्रतेचे निशान भगवे अजिंक्य राखू धरेवरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. तर मला आवडणाऱ्या कवितांपैकी ही एक कविता आहे जी मला सर्वांपर्यंत पोहोचवावीशी वाटली. तुमची अशी एखादी आवडती कविता असेल तर मला नक्की कळवा.